पुढे सरका, इकडे या, पुढे एकदम मागे गेले, या इकडे पुढे या, सरक आजी पुढे सरक, आजी पुढे सरक, या मागच्या मंडळी पहिले सरक मागे पुढे या. धन्याजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिण गेला, मज वाटी त्यासी आलिंगण द्यावे, कदा न सोडावी चरण त्यांची. त्रिवेद तापाची झाली बोडवण, देखिल्या चरण वैष्णवांचे, मज वाटे त्यासी आलिंगण द्यावे, कदा न सोडावी चरण त्यांचे. एका जनार्दनी घडू त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मजन्मी, मज वाटे त्यासी आलिंगण द्यावे, कदा न सोडावी चरण त्यांचे. महायोग पिटे तटे भीमरथ्या, वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रिः, समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजी पांडुरंग. करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या श्री संताचे माता चरणावरी साष्टांग ही करी दंडवत. ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सोसंविद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु, सकलार्थमती प्रकाशु, मणे निवृत्तीदास अवधार. तैसे श्री गुरुचे महिमान आकडिता से साधन, हे दानोनी म्या नमन निवांत केले, ज्यांचे केले आस्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेच वंदुचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोने आता गजानन. बोला सर्वजण बोला, बोला गजानन गजाननाचे
संत दर्शनाचा अनंत जन्मेचा शिन गेला मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे उपस्थित या ठिकाणी जमलेले सर्व भाविक जन कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे अभंग पैठण निवासी श्री संत नाथराया यांचा हा अभंग असून या अभंगाद्वारे नाथराया संतांच्या दर्शनाची महती तुमच्या समोर प्रतिपादन करतात। विठला विठला कीर्तन रूपी सेवा कोण्या निमित्त नाही तुम्हाला कल्पना आहे। ज्यांच्या दरबारात तुम्ही आपण बसलेला आहोत महाराज योगी श्रीमान समर्थ सतुळशी संत गजानन महाराज यांचा हा वर्धापन दिन सोहळा परमात्मा विठ्ठल रुक्मिणी यांचा सुद्धा वर्धापन दिन सोहळा गुरुवर श्रीरामजी महाराज यांचा सुद्धा वर्धापन दिन सोहळा आणि वासुदेवजी महाराज हा सर्व वर्धापन दिन सोहळा आणि त्याला अनुसरून दरवर्षीप्रमाणे चालत असताना अखंड हरिनाम सप्ताह दुधामध्ये साखर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण सकाळी आणि दुपारी रामकथा आणि आज माझ्याकडे आलेली ही पहिल्या दिवसाची सेवा आनंद एवढा असा आनंद वाटते कारण या सप्त्यातला जो पहिला कीर्तनकार मी आहो जुना खरा जुना मी सप्ताह कीर्तनकार आहो आनंद असा वाटते। एक प्रसंग असा होता की इथे काही नव्हतं कीर्तनाला आलो होतो हवा सुटली होती मंडपात लोक मंडप उडू नये म्हणून धरून बसले होते बाहेर एक खोली होती। आज काय परिस्थिती झाली आणि त्यावेळेस पासून जे कीर्तनाला चालू आहो मी जे जे बोललो ते या पूर्ण गावातल्या मंडळींनी पूर्ण केलं। त्यावेळेस संकल्पना केली की खरं मंदिर व्हायला पाहिजे मंदिर झालं मंदिर झाल्यानंतर संकल्पना केली की सभा मंडप व्हायला पाहिजे सभा मंडप झाला सभा मंडप झाल्यानंतर एक वर्षी इथे आलो मंडप तयार होता मंदिरचं प्लॅस्टिक नव्हतं प्लॅस्टर झालं प्लॅस्टर झाल्यानंतर मग या मंडळात पंखे पाहिजे बोललो होतो ना पंखे बी आले तेही बोलल्यानंतर म्हटलं बाबा टिकाच्या मार्चे फोटो पाहिजे तेही आलं स्वयंपाकगृह पाहिजे तेही आलं। आज जर पाहिलं त्याचा वेलो गगनावरी त्याचा वेलो गेला गगनावरी त्याचा वेलो गेला गगनावरी त्याचा वेलो मोगरा फुलला देवाले रोप गजानन महाराजांचा वर्धापन दिन सोहळा आजपासून सुरुवात आहे। महाराजांचा हा जो सोहळा आहे ना दादा इकडे पा
महाराजांचा सोहळा नुसतं टाकळीतच नाही बरं का. आजपासून ऐका, माझे शब्द लक्षपूर्वक ऐका. महाराजांचा सोहळा आजपासून नुसतं टाकळीतच नाही, तर महाराजांचा सोहळा आजपासून वर सुद्धा सुरू झाला वैकुंठामध्ये. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा झाले वैकुंठी सोहळा म्हणे गाजे वैकुंठी सोहळा झाले वैकुंठी सोहळा ही भूमंडळ माझी कीर्ती ही भूमंडळ माझी कीर्ती ही भूमंडळ माझी कीर्ती. महाराजांचा वर्धापन दिन सोहळा आहे. इकडे पा, इकडे पा. तुमच्या घरी कोणताही सोहळा असला, कोणताही सोहळा, उदाहरण धरा तुमच्या घरी सोहळा आहे म्हणजे पोराचं लग्न आहे. लग्न आहे, किती थाटात करता तुम्ही? हो दादा, तुमच्या पोराचं लग्न किती थाटात करता तुम्ही? हा? 2 महिन्यापासून तयारी राहते महाराज. 2 महिन्यापासून कपाट घरी, 2 महिन्यापासून कपडा. तुमचं तर कठीण काम आहे. 2 महिन्यापासून कानोले गिनोले, बापा बापा, शेवड्या पाप, कानोले, जात्यावर गाणे म्हणणं, हळद लावणं, म्हणणं. हो, काय थाट आहे तुमच्या घरात. लग्न सोहळा असला की हळदीचा कार्यक्रम काढला तर लोकांना ते कुठेच नव्हतं. ठल बिठल. आता लग्न सोहळा झाला पारसले. ढोरे बाबा 40,000चा बँड सांगितला. 40,000चा बँड. किती पोराच्या लग्नात? 40,000. त्याच्या घरी एकरभर वावर नाही, एकरभर वावर. पैसे कुठून आणले? व्याजानं. पैसे व्याजानं आणले. 40,000 बँड सांगितला. त्याला म्हटलं का हो राजा, पैसे व्याजानं आणले तुम्ही, बँड सांगता 40,000चा? काय राजा, साधी गोष्ट आहे का राजा? पुढे पेरणं आले. तो म्हणे का लग्न नेहमी होते, मग माणसाची काय राहिली? म्हटलं माणसाची काय राहिली? थंड होऊन राहिला ना भाऊ तू. हा, माणसाची काय राहिली? 40,000चा बँड ढोरे साहेब. नवरदेवाला उतरवलं खाली. हो, नवरदेव खाली उतरवला आणि नवरदेव त्या बँडवर नाचून राहिला. हो, बँड बंद पडला तरी नवरदेव नाचून राहिला. मी म्हटलं का बँड बंद पडला तरी नवरदेव नाचून राहिला ना? कसं काय आहे? म्हणे त्या नवरदेवाला ऐकू येत नाही. ऐकू येत नाही तरी तो नवरदेव नाचून राहिला. मग एक जण खाली उतरा म्हणे बंद कर, थांब थांब, जनरेटर ते बंद पडला नाही. जनरेटर बंद पडलं. जनरेटर बंद पडलं म्हणे, बँड बंद पडला. मग एक जण गेला जनरेटर चालू केलं. जनरेटर खटंग 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 खटंग, जसं खटंग खटंग चालू झालं, जसं जनरेटर झालं तरी मग जोराने नाचत गेलं त्यानं. अरे लोक म्हणत थांब ना, जनरेटर चालू झालं म्हणे. जनरेटरच नाचून राहिलं. हे माहित नाही मग मळक्या जीवाचा राजा एवढा जोड्यात तुम्ही सोहळा करता. ओ दादा, साध्या तुमच्या पोराचा सोहळा करता. अरे जैने हाळाचे कष्ट केले, रक्ताचं पाणी केलं, समाज जागवला, शिकवला, सांभाळला. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. आज गजानन महाराज रटी नसते तर काय परिस्थिती असते? मग त्याचा सोहळा तुमच्या पोराचा एवढा थाटात करता तुम्ही. त्याचा सोहळा कसा व्हायला पाहिजे? हो दादा, त्याचा सोहळा कसा व्हायला पाहिजे? मग त्याचा सोहळा असताना जर तुम्ही घरी झोपत असाल, तुमच्यापेक्षा भाग्यवान तुम्ही. साधी गोष्ट आहे. मला एक सांगा तुम्ही, माझ्या घरी लग्न आहे. सुभाष भाऊ माघारी सकाळी आले 5 वाजता. आणि भरलं, कोट्या भरल्या, पट्ट्या टाकल्या, दहीन आणलं, चूल पेटवली, चहा ठेवला, स्वयंपाक केलं,
पूर्ण भांडे धुतले, पूर्ण संध्याकाळी लागे बिलकुल रवाना गिवाना केलं. रात्री 12 वाजले तरी झोपले नाही, पूर्ण निरेपरे केलं. बुवाजी मी आता जातो. मला किती आनंद होईल. सुभाष भाऊ आपल्या घरी सकाळूनच आले, किती धायपे केली रे का. सकाळपासून माणूस 12 वाजेला आपल्या घरी होता. निश्चित राजा किती तळमळ केली, किती मेहनत घेतली, हे जर मला समजते. आणि ते तर समर्थ आहे. त्याचं काय सांगता, त्याच्या मनात जर आला ना, जरी होय राहणार रंग त्याचा 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 तू का म्हणे आले समर्थाचे मना जरी होय राहणार रंग त्याचा जरी होय राहणार रंग त्याचा तो का म्हणे आले समर्थाना तरी होय जरी होय राहणार रंग त्याचा. पण फार उलट आहे बरं, आपलं लय उलट आहे हो राजे. लग्नात लोक असे धावतात, तुम्हाला काय सांगा. इमानदारी सांगा जी. तू लांड्या मी दिसत का रे बापा तुले. आता ह्या बाया 9:30 वाजले तरी येऊन राहिल्या एक 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 एक. हा तुम्ही माल कीर्तन आज प्रास्ताविक आहे. ठला विठला. मले तुम्हाला सांगायचा अधिकार आहे. ठला विठला. मला इमानदारीने सांगा, लग्न कोणाच्या मूल्यात असलं तर किती वाजता स्वयंपाक करायला जाता तुम्ही. हा हा चालना माय आपल्या घरी आली पाहिजे ना ते. काय की शहाणेच पेतो बाय तरी चहा पिणं चालणं माय. 9:30 वाजले तर तुम्ही अजून टीव्ही राहिल्या. हा? बरं मालकाला जर समजते की बाईला का 4 वाजता बोलावली, बाई 10 वाजता आली, तर गजान बाला समजणार नाही का आजी. कीर्तन चालू झाल्यावर तू आता निघून राहिली. ठल विठल. त्याला सारं माहित आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल कोणी आपल्याला पाहून नाही राहिलं, पण गजानन महाराजांचं काम असं आहे, लक्षात ठेवा. करील ते काय हे महाराज. करील ते काय नोहे महाराज. करील ते काय नोहे महाराज. करील ते काय नोहे महाराज. हरी पाहे भिज शुद्ध अंगी. परी पाहे बिद शुद्धांगे. परी पाहे बिद शुद्धांगे. आजचा दिवस जाऊ दे आता, कारण मला माहित आहे तुम्ही पत्रिकात नाव पाहिलं. कीर्तन कोणाचं आहे आजचं? लांड्याचं. बरेच लोक म्हणे कोणाचं कीर्तन आहे? लांड्याचं. पाहायला गळ्या त्याला त्या काय सांगणार आहे. आजी म्हणत असेल कोणाचं कीर्तन? लांड्याचं. लांड्याला पाहायला आहे. मी तुम्हाला पाहायला आहे. तुम्ही असं नका समजू. उठाला विठाला. उद्यापासून हे संस्थान आहे. बाकी सप्ताहाला गोष्ट आहे. गावातले सप्ताह असला गावातला अलग आहे, आणि संस्थान आहे. वक्ता आता मला चालीन कसे, तुम्ही 10 वाजता जरी आले तरी मी सहन करीन, पण उद्यापासून मोठमोठे महात्मे आहेत. कीर्तन आले 8 म्हणजे वक्ता याच्या अगोदर तुम्ही हजर पाहिजे. ठला विठला. आजचा पहिला दिवस आहे. आज मला फक्त पत्रवाडी टाकणं आहे. पत्रवाडी आज. उद्यापासून एक समर्थाची पंगत आहे.
अटी काय उणे आहे का समर्थाची या पंक्ती भोजने तडिल्या वडिल्या एकची पक्वानने देवी श्रवणे अर्थे पटणे मोक्षुची लाभे. विठला विठला पतरवारी टाकणार उद्यापेक्षा एक एक चांगले चांगले आयटम फार विद्वान कीर्तनकार आहे. आणि पहिल्या दिवशी कसं असते, पहिल्या दिवशी काही मिळ नसते. पहिल्या दिवशी शक्यतो लोक कीर्तनकार तारीख देत नाही देत. चांगले कीर्तनकार कधी देत नाही. चांगले म्हणजे दिशाले नाही, हो चांगले म्हणजे जे जास्त पैसे घेतात ते. ठला विठला पहिल्या दिवशी कसं असते, पहिल्या दिवशी गायक लोक येत नाही. ते म्हणतात पहिला दिवस ते घ्या भागून. पहिल्या दिवशी खरंच ढोरेबाव काहीच मिळ नसते. कठीण परिस्थिती पहिल्या दिवशी. बरोबर हो, पहिल्या दिवशी पकवात असते, दुसरी शाही नसते. शाही असते तर वाजवणार नसते. हो हेही खरं नसते पहिल्या दिवशी. शटमेन हे हाही मिळ नसते. कठीण काम असते, ताळकरी नसतात, ऐकणारे नसतात. पण अटी पहा बरं, कोणी म्हणीन अटी म्हणीन का कोणी असं म्हणीन कळल्या दिवशी सगळी व्यवस्था म्हणजे व्यवस्था आहे. ठला विठला ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे. नामा म्हणे ग्रंथ ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे आणि दुपारी कथा आहे. इकडे पहा तुम्ही एवढे भाग्यवान आहात दादा, एवढे भाग्यवान आहात तुम्ही टाकळीवासी मंडळी, आजूबाजूची मंडळी, की तुमच्या इथे आजपासून त्रिवेणी संगम सुरू झाला. कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम तेथी देवतम शरण रज वंदिता. त्रिवेणी संगम देव भक्तानी नाम तेथी देवतम शरण रज वंदिता. बाबर किती भाग्यवान. त्रिवेणी संगम आजपासून चालू आहे. त्रिवेणी संगम कोणता त्रिवेणी संगम आहे? कथा त्रिवेणी संगम. आजपासून देव अटी हजर आहेत. देव हजर आहेत आजपासून. देव कुठे आहे? कुठे आहे देव? इकडे पा काहीच पाहायचं काम नाही. तुले वनात पाहू का कुठे पाहू, काहीच काम नाही. एक काम करा, कोठे नका पाहू करा हरी कथा. 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 देव चित्त सापडेना. देव चित्त सापडेना. देव चित्त सापडेना. काहीच करायचं काम नाही. कोठे नका पाहू हरी कथा. भगवंताची हरिकथा करा. हरी कथेची आवडी देवा करीतो सेवा. देवाला काय आवडते? हरिकथा. हरिकथा जिथे चालू आहे ना त्या ठिकाणी देव हजर आहेत. अर्जुनाने प्रश्न केला, देवा तू जर हरपला तर तुला कुठे पाव? अर्जुनाला देव म्हणतात, अर्जुना तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानु बिंबी न दिसे, परियोग्याचे मानसे मृडोनी जाय. अर्जुना मी वैकुंठात नाही, भानुबिंबामध्ये नाही. योगी लोक माझं योग लावून बसतात, मी त्यांच्या मनामधून सुद्धा जातो. कुठे देवा? परितयापाशी पांडवा, मी हरपोलो उसावा.
जेत नाम घोष बरवा करती ते माझा माझे भक्त गाती जय ते माझे भक्त गाती जय ते माझे भक्त गाती जय जय माझे भक्त गाती जय जय नारदावी उभा तेथे नारदावी उभा तेथे नारदावी उभा तेथे नारदावी उभा तेथे माझे भक्त गाती जय 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 ज्या ठिकाणी माझे भक्त माझं नाम गातात ना नारदा मी त्या ठिकाणी हजर आहे माझे भक्त गाती जेते नारदा मी उभा तिथे मग आजपासून देव हजर आहे देव आणि देवाचं नाव घेणारे भक्त भागवतकाराला विचारा भक्त कोणाला म्हणतात माझे स्वरूपी ज्याचे चित्त अखंड जळले असे भजन युक्त त्याशी बोली जे मदभक्त संत सज्जन तोचे जाणावा माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी ज्याचं चित्त अखंड जळलेलं आहे त्याशी बोली जे मदभक्त मग भक्त हजर आहे देव हजर आहे आणि पुढचं देव भक्त आणि नाम नाम चालू आहे नाम अखंड हरिनाम सकाळी रात्रभर चालू आहे राम कृष्ण हरी असा त्रिंगणी संगवाटी चालू झाला आता इकडे पा या संगमामध्ये तुम्ही आले इकडे पा तुम्ही या संगमामध्ये आले आजी आणि या संगमात ज्ञान धुतलं या संगमात आजी एवढा पावर आहे दादा ओ दादा त्यांचे उत्तर त्यांचे उत्तराती पूर्वज त्याचे उदराचे पूर्वजाने त्याचे उदराचे पूर्वजाने भागीरथी स्नान करीती त्यांचे उत्तराती पूर्वज त्यांचे उत्तराती पूर्वज कथा भागीरथी स्नान करती त्याचे उदराचे पूर्वजाने त्याचे उदराचे पूर्वजाने सांगा बरं राजा किती मोठा फायदा आहे हा काले 8,000 देता काले 10,000 देता काले संगमावर जाता काहीच नाही ना काही पैसे लागत नाहीत काही नाही आजी अटे येऊन बसा लागते दोन्ही टाइम फरायचं भेटते हा, सगळं भेटते ना आजी फक्त येऊन बसा लागते बा आई तर आंघोळ केली रे केली तुला काही नाही केलं ते येऊन जरी बसली तैसा मनाचा मारू न करिता इंद्रिया दुःख न देता येतो मोक्ष असे आईता श्रवणाची माझी श्रवणाचे मिशे पैसावे राजे विषय बसावे रामराज्य विषय वैसावे राजे विषय बसावे रामराज्य भुवनी सुखी नांदे भुवने सुखी गाते भुवने सुखी गाते मग या त्रिवेणी संगमनात तुम्ही आले न बसले ना दादा मी बोलत नाही हो महाराज सांगतात कथा भागीरथी स्नान जे करीती फळ काय पा इकडे पा फळ काय फळ आहे त्यांचे उत्तर ती पूर्वज नांगबली करायचं कामच नाही कोण्या याच्यात पिंड टाकायचं कामच नाही अटी तुम्ही कथा ऐकली की तुमचा पूर्वजाचा उद्धार होतो अहो एवढंच काय महाराज सांगतात जळती दोषाचे डोंगर जळती दोषाचे डोंगर होती नारी
कीर्तनकारांना पहिल्या दिवशी घ्यायला पाहिजे ते आलो सारं ठला एवढं मोठं फल आहे राजा सांगा बरं आता हे प्रमाण म्हटलं आता हे मी आहे हे प्रमाण म्हटलं आता हे कमाला आबान लिहिलं काय हा? मग आबान लिहिलं का बाजूला आमच्या संत महात्म्याने लिहून ठेवलं नाही किती मोठं फळ आहे पावरात आहे किती फळ आहे महाराज म्हणता जळती दोषाचे डोंगर तुम्ही अठी आले ना किती पाप होऊ द्या किती 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 तुमच्याजवळ दोष होऊ द्या ते भस्म होतात भस्म नामाच्या चिंतने 12 वाटा जळती दोषाचे डोंगर शुद्ध शुद्ध होती नारी नर कधी 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 शुद्ध होती हे पवित्र आहे बरं एवढं पवित्र आहे तुम्हाला काय सांगा वरून काही लावा तुम्ही विकोटर मरी लावा की फेऱ्यान लवली लावा की काही लावा एवढं अपवित्र आहे नाही शरीरा अपवित्र ऐसे ज्ञानोबा रायांनी पूर्ण ज्ञानेश्वरी कोण्या स्त्रीचं वर्णन केलं नाही पण एका स्त्रीचं वर्णन ज्ञानोबा राय करतात ते मदालसा त्या मदालेशेने पोराला जन्म दिला आणि पाळण्यात टाकलं आणि त्याला झोका देऊन राहिली त्याला उपदेश करून राहिली हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा. हा देह नाशिवंत मलमूत्राचा मारा. रव रव दुर्गंधी आई जन्म घातले रे कुर्मी कीटकाचा जाता. परिणाम घातले रे कीटकाचा मारा. रव रव दुर्गंधी रे अमंगलतेचा बांधा. दुर्गंधी रे अमंगलता मारा. स्मरण हरिहर शरण जय गोविंदा. पर्यद मदालता सोहम दो रे माळा. पर्यद मदालता सोहम दो रे माळा. पर्यदी मदालता रे मारा. पर्यदी मदालता सोहम रे मारा. टाळ्या वाजवा टाळ्या वा काय उपदेश आहे पाच रस घे पाका पा काय उपदेश आहे ते मदाल असा पोराला पाळण्यात टाकला त्याला उपदेश करून राहिले बाबा ए बाबा हा देह नाशिवंत मळमूत्राचा बाधा बाबा रे ए बाबा वरी ही चर्म आहे फक्त वरी चर्म घातले रे कुर्म कीटकाचा किती दुर्गंधी अरे रे 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 ते लकाचे 8-8 दिवस अंग नसतील त्याचं काय रव रव दुर्गंधी रे मंगळ काय कर दादा काय कर स्मरे त्या हरिहरा शरण जाई पहा बर काय उपदेश आहे हा तुम्ही असं काही म्हणता पोराईले वा आजी. असं काही पोराईले म्हणता तुमच्या गाणी आळा आळा गाऊ गेले राना अन बाळाले
हो त्या गाण्याचा काही मेळ आहे आणि ते पोट्ट मग दंड नाचतच असतो उठलं की साधी गोष्ट आहे का दादा एवढा पवित्र असणारा जीव अटी तुम्ही 6 दिवस रामकथा ऐकली भागवत ज्ञानेश्वरी पारायण केलं कीर्तन ऐकलं पवित्रची होय देह पवित्रची होय देह जाता पवित्रची होय देह जाता पवित्रची होय देह जाता हरी पाठ कीर्ती मुख धरी दया पवित्रची होय देह जाता पवित्रची होय देह जाता हरे पाठ कीर्ती मुख धरी पवित्रची होय देह जाता पवित्रची होय देह जाता ती आजी झोपली लागली डोळे लांड्या आजीची झोप लागते रे बापा वरून पंखा चालू आहे फरायचं कंदावून झालं काय फरायचं हा इमानदारी सांगतो ढोरे बा आम्हाला एवढं घरी भेटत नाही हो सकोन म्हटलं फरायचं ते ना म्हणे अर्धा पाव तर शेंगदाणे आणले त्या पोट्ट्यानं खाल्ले त्यातले म्हणजे इथलं शीत उसळ उरली म्हटलं इथलं शी उसळ अटी आलो भांदाज भावानं एवढं मोठी गुळपट्टी आणली एवढं मोठं चिप्स आणलं म्हटलं लांड्या काय काय खाऊ गड्या हो सकाळच्या फराळ वेळानं 10 किलो हे आणली गुळपट्टी सकाळी आजचे कोण आहे संध्याकाळचे फराळ जाते हा आजचे फराळाला कोण आहे सुनील पाटील संजू पाटील सुनील पाटील पहा बरं तुम्ही पोटभर परायचं पोटभर घरी अर्धा पास लांड्या फरायचा कन्नवून झाला रे बाबा पंखा चालू आहे आणि मस्त म्हणून राहिले मस्त झोप लागते बाबा ठल विठल तुमच्याजवळ टाइम नशीना टाइम नाही दिवसभर टाइम तुम्हाला लग्नानंतरचा पिरियड आहे कीर्तनाला या संध्याकाळी कीर्तनात जरी तुम्ही येऊन बसले ना एवढा पावर आहे राजा तुम्हाला काय सांगा आम्ही या कीर्तनी शुद्ध झालो आम्ही या कीर्तने शुद्ध झालो आली या कीर्तने सुख लाभो आली या कीर्तने सुख लाभो संसाराचे यावे घालून या शुद्ध संसाराचे अंगी अवघित व्यसने आम्ही या कीर्तने शुद्ध झालो कीर्तने शुद्ध झालो आली या कीर्तने सुख लाभो आली या कीर्तने सुख लाभो मग तुम्ही माणसं लांड्या आम्हाला नाही यायचं खुशी आहे आमचं कोण मालक आहे का आमचं बरं ना काही हरकत नाही तुमचं कोणी मालक नाही पण एवढं लक्षात ठेव जा तुम्हाला कोणीतरी विचारणार आहे बरं ओ बाबा एवढं लक्षात ठेव जा पुढे तुम्हाला कोणीतरी विचारणार आहे पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू तुम्हाला कोणीतरी विचारणार आहे पुढे आजी तू लागली तयारीत आता पुढे विचारणार आहे कोणी अटून तुम्ही गेले की तुम्हाला यमराजाच्या दरबारात पेश केला जाते यमराजा बसेल असते असा आणि ते यमदूत घेऊन येतात तुम्हाला यमदूत ते कसे आहेत ते असे कबाडी आहेत ते असे चालतात ते असे काय फटाक असे त्याच्या हातात काय त्याच्या हातात चापू तुम्हाला पकडून आणि यमराजा उभा करतात असं यमराजा तुम्हाला तोंडून असणार प्रश्न विचारते मग का हा गजानन महाराजचा वर्धापन देऊन होता ना सप्ताह होता ना हाता ऐकू येत जा येत हाता मग काकड्याला गेलते का काकड्याले हा काकडा फाकडा नाही करत जा बाप काकडा फाकडा ना करत जा बाप तिथे टायकरी आणली होती तेच म्हणत कुठचे होते तर बर
ज्ञानेश्वरी पारायण आले हा मागे लग्नच तेवढे होते. मी लग्नाले जा सोयऱ्याचे जाव का तरी जा. बरं मग रामायण आले हा मग हरिपाठ आले मला दूध घेऊन जावं लागे याड्याले. म्हशी होते ना 4 मग कसं काय जाऊ. मग राहिला हरिपाठ. मग संध्याकाळी कीर्तन आले हा ती लायल होता ना ती होता. कांदा होता गहू होता तिकडे जा लागे ना. डुकरा फोकरा नुकसान केलं तर मग मला संध्याकाळी तिकडे जा लागे. बरं जाऊ द्या कीर्तनात नव्हते. मग लोकांच्या घरी पंक्तीत हा 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 मी पहिलेच बसत जा. पहिलेच पंक्तीत जेवून घेऊ मी. पहिलेच बसतो मी. ते ऐकली राहिले तर चालत. मग सगळे लोक जवळ मुलाज आहे त्या यमाजवळ नाही. मग नाही त्या यमाशी करुणा तो यम सांगते तर त्या दूताईले त्याला काढायला कपडे त्याले. ते दूत म्हणतात काढ कपडे. कपडे काढ. कपडे काढायला लावतं काय. माझ्या घरी ट्रॅक्टर होता. मा घरी 25 चक्कर तुला जमीन विचारली का मारी ती झोडी ती तोडी ती मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर मारी ती जोडी ती जोडी ती निष्ठुर मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहुसार यमाचे किंकर बहुसार यमाचे किंकर बहुसार. म्हणून दादा इकडे पा तुमच्या जन्माची सार्थकता कधी आहे हो? कधी आहे राजा. ओ राजा इकडे पाना किती वय झालं बाप्पो. म्हणजे गोपाल बाबाची वडील आहे हा. आकडे पाना महाराज ढोरी साहेब 78 75 80 ये लोकांचे चेहरे बाबर पाबर सफरचंदासारखे चेहरे आहेत अजूनही. हा पाना तुम्ही आता लोक नाही हा 75 वर्ष झाली चेहरे बाबर त्याचे कसे आहेत यायचे पा. भुगे खाता का बे. 75 वर्ष झाले लोक बसले आहेत हा. वृक्षाची पान हाले जाती सत्ता वृक्षाची पाने हाले जाती सत्ता वृक्षाची पाने हाले जाती सत्ता वृक्षाची पाने हाले जाती सत्ता. पुढे तर कोरोनातच जायला पाहिजे होती. हा आजी कोरोनात लोक गेले जवान गेले जवान गेले आजी जवान लोक गेले. हा सांग बरं 50 वर्षात विठ्ठल
नाहीत मानत लोक, नाहीत मागत. ऐका बाप्पो, मी प्रत्येक कीर्तना सांगून राहिलो हे. 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला दवाखान्यात भरती केलं. ऑपरेशन चाललं 2 तास. ऑपरेशन संपलं आणि डॉक्टर साहेबांना 12 लाखाचं बिल दिलं महाराजच्या हातात. 12 लाखाचं. म्हाताऱ्यानं लढायला सुरुवात केली. डॉक्टर साहेब म्हणतात, का लढता तुम्ही, का लढता? पैसे जास्त झाले म्हणून लढता? म्हणे नाही साहेब, नाही, मी त्यासाठी नाही लढत. 2 तास माझं हृदय तुमच्या ताब्यात होतं, त्याचे तुम्ही 12 लाख काढता. ज्या परमात्म्याने, ज्या गजानन महाराजांनी मला 80 वर्ष हृदय सांभाळलं, त्यानं मला 2 बुटाची चिठ्ठी नाही पाठवली. हे इलेक्ट्रिक बिल नका बरोबर आहे. इलेक्ट्रिक बिल काय होते? हा, लाईन. हे कसं समजते तुम्हाला? लाईन कट होते. जो इतके दिवस झाले तुमचं मीटर चालवून राहिला आहे, ही मीटर, आणि त्यानं जर लाईन कट केली तर लोक म्हणतात वारं गेलं. वारं नाही गेलं, देवाना फेस काढला तुमचा. हला विठ्ठल. अहो, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, दादा तुमच्या जन्माची सार्थकता कधी आहे? कधी आहे? तुका म्हणे जन्मालाचे सार्थक. अभंग सेवेसाठी घेतला दादा, त्यांचा अधिकार फार मोठा आहे. त्यांच्या घरी परमात्म्याने 36 वर्ष काम केलं. कावडीने पाणी जागरी चक्रपाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाये. ओ वाळू आरती स्वामी एकनाथा. नाथ बाबाच्या घरी परमात्म्यानं 36 वर्ष काम केलं. काम केलं, पण कसं केलं? कसं केलं? न सांगता करी सर्व कामे, न सांगता करी सर्व कामे. न सांगता, न सांगता. आपला रोजंदारीचा माणूस करत नाही, नाही करत. किलोचा कापूस जास्त का रोजंदारीचा कापूस जास्त? आजी वा आजी, किलोचा कापूस जास्त का रोजंदारीचा कापूस जास्त? हा, तेव्हा ते आजी म्हणते किलोचा. म्या वर्षी किलोनं बाईल कापूस, त्या बाईनं 3 क्विंटल कापूस असला. 3 क्विंटल कापूस सकाळून जे सातले लागली होती बाई, हो संध्याकाळी 7 वाजे लोकच. एवढे पाणी नाही पिलं ना बाई, पाणी नाही पिलं ना. संध्याकाळी 7 वाजता अशी बाई झाली, ते वैकू ये ना बाई फटक झाली. 3 क्विंटल कापूस असला ना बाई, पाणी नाही पिली. रोजंदारी न्या बरं बाई, पानच काढी. पान ये ना माय, पान घे ना. बस सुमन ये ना माय, पान घे ना. काय तपून राहिलं माय, पाणी पाणी. काय तपते हो माय, कापूस असणार. कापूस नाही असणार बाई. तुमची लय कमाल आहे बरं, खरंच कमाल आहे. लय कमाल आहे तुमची, संख्या जास्त आहे बरं. महादेवाला पाणी तुम्हीच घाला बापा. लय कमाल केली तुमची. तो बा महाराज तटून सांगते इंदोरातून, तटून इंदोरातून सांगते तो बा की आज हे फय वा, ते फय वा. इकडं सगळ्या बाया मंदिरात. 40 वर्ष झाले मी कीर्तन करून राहिलो, मा पायाचा बॉल गेला. आजीला म्हणतो एकादशी धर, एकादशी. काय त्याला सांगायचंच काम आहे लांडेले. आमचं कोणी ऐकत नाही. बाया महादेवाच्या मंदिरात 2 वाजता, महादेवाच्या मंदिरात रात्री बाया 2 वाजता. तो महादेव म्हणते बस झाला नाही. महादेवाला पाणी घाला बरं ताई, चांगली गोष्ट आहे बरं.
पण घरच्या मादले पाणी पाजत जा बरं. घरचा मादी उपाशी ठेवसान काही फायदा आहे का? संध्याकाळी लोक 5 वाजे लोक भागवत ऐकत बसतात. आवाज वाढा हो जरासा. 5 वाजे लोक भागवत ऐकत बसतात बाया. आणि त्या भागवतकाराने तिथलं कठीण काम झालं. भागवत करायला कठीण झालं. आता जे भागवतकार चालू करतात का नाही, शुकाचार्य म्हणतात राजा परीक्षिती पहा त्या मुंग्याईनं कणकण कणकण तांदूळ जमा केले. किती मोठे तांदूळ जमा झाले. त्या तांदूळाचं काय करायचं? मग एक ऑटो सांगायचा, त्या ऑटो मध्ये तांदूळ टाकायचे, सरकेतीर भागवती भाऊच्या घरी घेऊन जायचे. त्या भेरळची ती कीर्तनाला गेलो मी. भेरळ हे तुळजाभवानीचं मंदिर. तो भागवतकार समोर बसेल. समोर 10:30 वाजता आलं पाणी. आम्ही कीर्तन बंद केलं, मंदिरात घुसलो. ताळकरी सहित मी घुसलो. आम्हाला भागवतकार दिसला. भागवतकार कुठे रे? भागवतकार कुठे गेला? उडला हवे ना. भागवतकार कुठे होता? ते धान्य जमा करून राहिलं. अरे वळे झाले तांदूळ वळे झाले ना. काय लोकांचा उद्धार होईल? ते धान्य जमा करून राहिला भागवतकार. कठीण काम आहे. निघल्या बाहेर असते ना. मग भागवत झाल्याबरोबर काय भागवत सांगते माय बा, बारीक बारीक सांगते, बारीक बारीक आपल्याच्यानं काय होते माय सुमन? काही नाही होत. लढतीन काय पडतीन काय? घरी तो माणूस वावरातून येते, आल्याबरोबर म्हणते मला पाणी देता काय? मग थांबा हो, मी सध्याच भागवत होतो. गेलं भागवत. सामिकाचा गुरु भाग्य, स्वामिकाचा गुरु स्वामिकाचा गुरु भाग्य, स्वामिकाचा गुरु भाग्य. विष्णूची महापूजा, हिची विष्णूची महापूजा, हिची विष्णूची महापूजा. हो येते विष्णूची महापूजा, येते विष्णूची महापूजा, येते विष्णूची महापूजा. मात्र या संतांच्या दर्शनाचं वर्णन करतात. इकडे पहा, संतांचं वर्णन संतच करू शकतात. संताचा महिमा संतचे जाणा, संताचा महिमा संतांचे जाणा, संताचा महिमा संतचे जाणा, संताचा महिमा संतांचे जाणा. दुर्लभ त्यागती अनेकाची, दुर्लभ त्यागती अनेकाची, दुर्लभ त्यागती अनेकाची. संतांचं वर्णन करण्यासाठी संतच पाहिजेत. लक्षात ठेवा. एका अभंगात महाराज फार दूरचं बोलले. संताचा महिमा तो बहुदुर्गम, संताचा महिमा तो बहुदुर्गम, संताचा महिमा तो बहुदुर्गम, संताचा महिमा तो बहुदुर्गम. सात्विकाचे काम नाही आता, मातिकाचे काम नाही आता, मातिकाचे काम नाही आता. ए बाबा, इथे शाब्दिकाचं काम नाही. अनेक नोहे माझे मना, हो का पंडित शहाणा. कृष्णाजी पाटलाच्या मळ्यात महाराज वाचलेले शेगावले. ते ब्रह्मगिरीचे गोसावी आले. हे काय तुम्ही या नंग्याच्या मागे लागले? हे काय तुम्ही याला काय समजते ब्रह्मज्ञा? याला काय समजते? आम्ही प्रवचन करतो, आम्ही प्रवचन करतो. बाबा पलंगावर बसले होते. पलंगावर 8वा अध्याय नाही का? 1 2 3 4 5 6 7 ते 8 नंबरचं. बरोबर आहे ना? 8 नंबरचा अध्याय कोण द्यायचं बघा? तो दिसला ना? बाबा पलंगावर बसले. हे मंडळी घुसली. मंडळ कृष्णा पाटलाच्या मळ्यात प्रवचन चालू केलं. प्रवचनाला श्लोक कोणता घेतला? नैनम छिंदंती शस्त्राने, नैनम दहती पावका. आत्मा हा अमर आहे. ते ब्रह्मगीत ते म्हणून राहिले. ते मला काय सांगायचं काय? इकडे पहा. हो का पंडित शहाणा. हे शहाणपण आहे. आत्मा हा अमर आहे. आत्म्याला अग्नी जाळू शकत नाही, अग्न्याला पाणी भिजू शकत नाही. बाबानं पलंगच पेटवून सुरुवात केला. पलंग जे पलंग पेटला बाबाचा, हे बसले होते. या
या ना बबनगिरी बाबा या ना या ना या या आत्मा अमर आहे ना त्याला जाळू शकत नाही या बसा ना हो दादा केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश विठला विठला संताचा महिमा केव्हा कळील तुम्हाला महाराज सांगतात पाण्यातला मासा झोप घेतो कैसा पुढे म्हणता काय खावे त्याचा रसा खावे त्याचा रसा नाही तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण संत महात्म्यांनी पहिल्यांदा अनुभव घेतला आणि मग समाजाला सांगितलं अनुभव घेतला अनुभव आले अंगा ते या जगा आम्हाला अनुभव नाहीत काही नाही रामनवमी झाली ढोरे साहेब आणि मी बेलाळच्या जोड कीर्तनाला गेलो बेलाळ हनुमंतरायाचं ठिकाण आहे गावाच्या बाहेर कमसे कम 250-300 ताळकरी उभे आणि एवढा समाज आला 4-5 घरात समाज एक तरुण पोरगी उठली मग ती पोरगी असणार आली ते म्हणे मला सुरुवात करायचं आहे ते ताळकरी घाबरले बिचारे काय करते दबाईसमोर काय चालणार आहे त्या पोरीने इना घेतला त्या पकाजाला वाजवता येईना यायला म्हणता येईना मागे कुकुळचं कुळच म्हटलं त्या पोरीनं झालं मी असणार आलो खुर्चीवर बसलो आणि जे पाणी चालू झालं ते हनुमंतराला नाही पटलं जे पाणी चालू झालं अरे बाप रे बाप मी ताळकरीला म्हटलं हलू नका म्हटलं फक्त जप करा म्हटलं रामाचा जप केला 10 मिनिटात पाणी बंद झालं मग त्या पोरीला मी म्हटलं बाई हे तुझं काम नाही म्हटलं दादा तू पहिले प्रॅक्टिस कर हरिपाठात कीर्तनाला एकदम तू उभी राहून राहिली ते पोरगी कीर्तन झालं मावर आली म्हणे स्त्रियांना चालत नाही काय मी नाही म्हणून चालत नाही म्हणलं पण बाई पहिल्यांदा तुला काही अनुभव नाही काही कुठे कोणी परीक्षा दिली नाही कुठे संस्थेत गेली नाही काही नाही त्या एक कीर्तन चालू झालं सुरुवात केली तर कीर्तनाचा दांगोळ झाला कठीण परिस्थिती झाली ना आता एवढे कीर्तनकार झाले आता की गोटा उचलला तटी साधू झाला गोटा उचलला तटी हो आता काय ओ तुकोबा राय म्हणतात तुका म्हणे चाकोनी सांगे तुका म्हणे चाकोनी सांगे बेकार परिस्थिती आहे मला माहित आहे दिवसभर दिंडी काढली आणि धावपळ करत आला तरी बेमे त्यापासून बंधून राहिला ठला विठाला तुका म्हणे चाकोणी सांगे माझा अनुभव आहे अंगे मग संतांचं वर्णन जर संत करतात तर नाथराय संत होते का संत म्हणतात कोणाला तेची संत तेची एक अभंग तुकाराम महाराजचा अजून आहे जे का रंगले गांजले त्याशी म्हणे जो आपुले
तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. टाळ्या वाजवत ना, टाळ्या टाळ्या. जे रंजल्या गांजल्याला आपलं मस्ती त्यांना साधू म्हणा. आपण हिच्यात बसत नाही, नाही बसत. इमानदारीने सांगा, तुम्ही बाजारात गेले, बाजारात तुम्ही भाजी आणलं, समोरच्या घरचा कधी पोरगा बसेल असलं, आपण म्हणतो जा का बाबा बाजारात. ऊस तोडला, ऊस मोठ्या बापानं बोस आणला, स्वतःचं पोरग तोडलं. आता ऊसाचा आहे, इकून बोंडूस, इकून हो बोंडसाच्या इकून आलं स्वतःचं पोरग, चांगल्या तिकून आलं. पोरं दोन्ही आलं, हातच फिरवला ना हो डायरेक्ट. आपल्यात आहे राजे, आपण सोळा. जे रंजल्या गांजल्याला आपलं मशीन त्यांना साधू म्हणा. नाथ बाबा बसतात तिच्यात, अरे बाप रे बाप. नाथ बाबा शांत होते, श्रीमंत होते आणि संत होते. नाथ बाबांच्या कानावर कीर्ती आली. कोणती कीर्ती आली? उभारिला ध्वज तिही लोकावरी, उभारिला ध्वज तिही लोकावरी, उभारिला ध्वज तिही लोकावरी, उभारिला ध्वज तिही लोकावरी. ऐसी चराचरी कीर्ती जाती, ऐसी चराचरी कीर्ती जाती, ऐसी चराचरी कीर्ती जाती. ज्ञानोबरायांची कीर्ती कानावर आली. कोणती कीर्ती आली? रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्व तुझ्याचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. जिज्ञासा निर्माण झाली की माझ्या जीवनात ज्ञानोबरायांचं दर्शन कधी होईल. ध्यास लागला, ध्यास. स्वतः ज्ञानोबराय म्हणतात, मी झोपलो, इकडे पा भगवान ज्ञानोबराय स्वप्नात आले. नाथा माझ्या गळ्याला अजान वृक्षाची मुडी लागेल आहे, तुम्ही या आणि ती काढा. नाथ बाबा आळंदीला आले, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. सिद्धेश्वरासमोरचा नंदी बाजूने सरकवला, आतमध्ये गेले तर ज्ञानोबराय बसले होते. ज्ञानोबराय नंतर नाथ बाबाचा काळ 300 वर्षाचा आहे. 300 वर्ष माझे भगवान ज्ञानोबराया जसेच्या तसे बसले आहे. समाधी संजीवन. अरे नाथ बाबा आतमध्ये गेले, अजान वृक्षाची मुडी काढली. ज्ञानोबाकडे नाथ बाबानं पाहिलं, गर 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 डोळ्यात पाणी आलं, कंठ दाटून आला आणि अभंगाचं पहिलं चरण मुखातून बाहेर पडलं. धन्य आजी दीन संत दर्शनाचा, धन्य आजी दीन संत दर्शनाचा, धन्य दीन संत दर्शनाचा, ताडी ताडी ताडी. दीन संत दर्शनाचा, धन्य आजी दीन संत दर्शनाचा, धन्य आजी हरी दीन बोल. संत दर्शनाचा. धन्य दीन संत दर्शनाचा, धन्य दीन संत दर्शनाचा. आनंद जन्मिता हरी बोल. गेला, सीन गेला. आनंद जन्मिता क्षीण गेला, क्षीण गेला. आनंद जन्मिता सीन गेला, सीन गेला. मधवटे त्यासी आलिंगन जावे, मधवटे त्यासी आलिंगन जावे, मधवटे त्यासी आलिंगन जावे, मधवटे त्यासी आलिंगन जावे. मधवट त्यासी आलिंगन जावे, मधवट त्यासी आलिंगन जावे, मधवट त्यासी आलिंगन जावे, मधवट त्यासी आलिंगन जावे. टाळ्या वाजवा, टाळ्या.
वा, नाथ बाबा म्हणतात आजचा दिवस अति धन्य आहे की माझ्या जीवनामध्ये भगवान ज्ञानोबराईंचं दर्शन झालं. दर्शनाचा काय परिणाम झाला? माझा एका जन्मातला शीन नव्हे तर माझा अनेक जन्मातला शीन गेला. हो, धन्यादिदीन संत दर्शनाचा अनंत जन्मेचा शीन गेला. शीन तरी कोणता बाकी होता? किती वेळा जन्मा यावे, किती भावे. इकडे पा, इकडे पा, इकडे पा. टेन्शन नका घेऊ बरं. भेटीन ना सोयाबीनले बाबा, भेटीन ना, तुम्ही चिंता नका करू ना. सोयाबीनले बाबा भेटीन, कापसाले बाबा भेटीन. काय टेन्शन मध्ये आहेत लोक, काही समजत नाही. निंबा फाट्यावर एक जण आम्हाला गाडी घेऊन भेटला. गाडी घेऊन बाई मागे बसेल. त्या बाईला उतरवलं त्यानं आणि पेट्रोल भरायला गेला. आम्ही पुढे जाऊन उभे राहिलो. ते एकटंच आला गाडीत बसून, एकटंच आला गाडीवर बसून पुढे. मॅटला का हो बाई? हा, बाई होती का समोर? बाई गेली सोडून तरीच त्यानं. त्याला हे माहित नाही की आपल्या संग बाई होती. काय चालत आहेत लोक, काही समजून नाही राहिलं. मोबाईल पायत पायत एसटीच्या खाली उतरलं एकदम. मोबाईल पायत पायत असं फिरलं, डबल त्या एसटी चढलं. काय गोळ्यात लोक काय तुम्ही आता पहा, हे ब्लॉकेज वाढले बरं आता ब्लॉकेज. आता काय करायला लागते तुम्ही पहा, अकोल्यात अमरावतीत पैसे द्यायला लागतात. पैसे आजी 500 रुपये दिले की तरी हसा लागते मग. चला घरी. 500 रुपये दूर हसा लागून राहिले लोक. टेन्शन मध्ये आहेत लोक. तुम्ही चिंता करू नका ना. गजानन बाबा तुम्हाला उपाशी ठेवणार नाही. अरे कुत्र्याले भाकर टाकली, कुत्र्याले ते कुत्रा म्हणजे तूच खाय. तुझ्याला पुढच्या घरी पोळी आहे. कुत्र भाकर खात नाही राजा. गजानन महाराज तुम्हाला उपाशी ठेवतील काय? ठल विठल. इकडे पा, इकडे पा, इकडे पा. ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये गजानन महाराज सारख्या महात्म्याची भेट, त्या दिवशी तुमचं खरं भाग्य उदयलं. भाग्याचा उदय ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय. भाग्याचा उदय ते जोडे संत पाय, ते जोडे संत पाय, ते जोडे संत पाय. वा, डबल फरायचा करू, चिंता नको करू. बक्कम आहे ती, जे जया पाहिजे ते आहे रे. चला विठ्ठल. संत महात्म्याची भेट सोपी नाही. खरं बरं, इकडे पा, इकडे पा, इकडे पा. साऱ्या गोष्टी भाग्याने घ्यायला लागतात बरं रोडे साहेब. आजूबाजूनं 2 कोणत्या गाव आहेत? आता हे 2 खिरुपुरी आहेत. पुढे हा देगाव आहे. पुढे माजोळ आहे. आजूबाजूच्या परिसरातून गजानन महाराज अटी आले. अटी आल्या. साधी गोष्ट नाही हे. आहे संत वे, आहे संत वे, आहे संत वे, आहे संत वे. हरी जगजगी गण केली, हरी जगजगी धर्म केले, हरी जगजगी धर्म केले. गजानन महाराजाच्या दरबारात फरायचं द्यायला भाग्य पाहिजे. गजानन महाराजाच्या दरबारात अन्नदान करण्यासाठी भाग्य पाहिजे. या पर सब कुछ आते नहीं दादा. इकडे पा, इकडे पा. यहाँ पर वही आते हैं जिसको मेरे गजानन महाराज बुलाते हैं. अरे कितीतरी लोक समोरून गेले होते ना हो. उष्ट्या पठारवाडीची शीत खाऊन राहिले ना. सामान्य लोक समोरून गेले नाहीत काही. अरे काय म्हणत होते लोक? अरे मॅड आहे मॅड. गजानन महाराज म्हणत तुम्ही मले मॅट काय समजता कडे हो. एक दिवस तुम्हाला मी मॅट करीन. मॅट झाले लोक, मॅट झाले. आम्ही माटर जाऊन कीर्तन करून निघलो. जलमच्या पुढे आम्ही शेगावच्या वाडीच्या रस्त्याने आलो. अरे केंद्रे 15 ते 20 बाया.
पायात काहीच नाही. महाराज रात्री 2:30 वाजता त्याच्या पायात काहीच नाही. मोठ्या घरातल्या बाया अंगावर सोनं लाणं. आणि जी आमच्या समोर डुकऱ्याची गँग आली, 150 डुकरं आणि त्या बाया समोर फटकन लाईट चमकले गजान महाराज आमच्या गाडीचे, ते पयाले. हाय परवा रईस घराण्यातल्या बाया रात्री 2:30 वाजता गजान महाराज मॅड नाही झाले. हे लोक मॅड नाही झाले. तुम्ही नानकेचे लोक मॅड होईल ना? होईल ना? हा? विवाहाच्या घरी लग्न होण्याची कशाला? एवढा मोठा कार्यक्रम तुमच्या सोयऱ्याच्या घरी आहे तरी तुम्ही अटिया मॅड होईल ना? गजानन महाराज तुम्ही मला काय मॅड करता? अनुरे नो मध्ये ब्रह्म व्यापिले दैवोत्पत्ती समान माघ सप्तमी पुण्य दिवसी प्रगटला योगीमान प्रगटला योगीमान सद्गुरु गजानन बहु अवघड आहे संत भेटी अवघड आहे संत भेटी अवघड आहे संत भेटी अवघड आहे संत भेटी हरिया जगजाती करुणा केली हरिया जगजाती करुणा केली हरिया जगजाती करुणा केली दामोदर कुलकर्णी बंकट महाराजांच्या जवळ गेले, विनंती केली, बाबा तुम्ही बंकट सदनामध्ये चलावं. बंकट सदनामध्ये महाराजांचा प्रवेश आहे. साधू संत येथे घरात तोची दिवाळी दसरा संत येते घरात तोची दिवाळी दसरा 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 साधू
दसरा तोची दिवाळी 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 दसरा साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा गण गण गणात मोते गणगणगणात होते 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 तापा तापा तुटी दैन्य गेले उठा उठी मला उठा उठी दैन्य गेले उठा उठी साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा टाळ्या वाजवा. आम्हाला महाराज चेहरे म्हटलं की आमचं अंतकरण भरून येते. चला विठाला. पण तुम्हाला एक सांगतो, पुढे 7 दिवस एकही कीर्तन करा हे तुम्हाला सांगणार नाही. चला विठाला. बंकट सदनामध्ये महाराजांचं आगमन आहे. आंघोळ घातली बंकट महाराजाने, शाल टाकली, हार टाकला, पेळ्याचा नैवेद्य दिला, दक्षिणा हातात दिली महाराजांच्या. ए बंकटा, मला काय पोयाचा बैल समजला रे, बैल समजला. बंकट महाराजांनी महाराजाला बसवलं. गर 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 डोळ्यात पाणी आलं, कंठ दाटून आला. दामोदर कुकुर्दी म्हणतात, काय झालं बंकटा, काय झालं? अनंत जन्मीचा शील गेला अनंत जन्मीचा शीन गेला अनंत जन्मीचा शीन गेला अनंत जन्मीचा शीन गेला तो बारवमा तुम्हाला माऱ्यात काही कुचरपणा वाटून राहिला का? आबा, अकोल्याचं खडकीचं कीर्तन मी केलं. दुसऱ्या दिवशी कळंबेश्वरला गेलो. तिसऱ्या दिवशी परतवाड्याला मी गेलो. तिथे गजानन महाराजच्या मूर्तीची स्थापना, 2.5 लाखाची गजानन महाराजची मूर्ती आहे. गजानन महाराज संस्थेचे सर्व लोक स्थापनेसाठी हजर. त्यांनी एकच कीर्तन ठेवलं, एकच कीर्तन. 3.5 तास कीर्तन केलं मी परतवाड्याचं. तटचं 3.5 तास बसलो खाली, डबल उभा राहिलो, पाणी गिनी पिऊन डबल. मग एकच कीर्तन होतं. ते कीर्तन संपलं. म्हैसांगले आलो तर ती उडदाचं वरण आणि भाकर रात्री 2 वाजता खाल्लं. दुसऱ्या दिवशी आलो, पिंपरी जैनपूरला गेलो. जसा कीर्तनात गावात उतरलो, चक्करन खाली पडलो. ते मिराजी महाराज संस्थान पिंपरीचं, ते सारे लोक मोठमोठे ते धावत आले. त्याने आकोटून डॉक्टर बोलावलं. डॉक्टरने बीपी तपासला. डॉक्टर म्हणत, महाराज 240 बीपी व्हायला आहे, 240. तुम्ही कीर्तन करू नका, झोपा. आम्ही कोणाला नाही म्हटलं, नाही मी कीर्तन करू द्या. अरे नाही ना हो, मला जीवापेक्षा आहे काय, मी गजानन महाराजच्या मागे आहेत माल्या. मी आलो, त्याने ते तकस्फोट बसून करा म्हणे. मी ते तकस्फोट लोटून दिला. कीर्तन तटी 2.5 तास केलं. तिथचं कीर्तन 2.5 तास तटचं. तुमचे सोयरे असेल तर फोन लावा, फोन त्याईले. रात्री आंबाशिले होतो. तुम्हाला अटी काही वाटून राहिला का? काही तुम्हाला काही वाटून राहिला का? खऱ्याचं करेल नाही करेल. फक्त भावाला म्हटलं, मी दूध काहीच पेत नाही. भावानं सांगितलं, महाराज गाय आहे. म्हटलं, मी गजानन महाराजच्या संस्थेचं दूध पितो. मी दुधाले कधी आज लोक हात नाही लावला दुधाले. पण भावाच्यासाठी फुलपाटवर दूध घेतलं. म्हटलं, काय गजानन बाबाच्या दरबारातलं दूध आहे हे, लेखाचं गेलं तर गेलं हे. म्हणून दूध पेलो. माल्यापेक्षा बिमार तुम्ही दिसून राहिले बुवा. तुम्हाला काय टेन्शन आहे, काही नाही बुवा, सांगा बरं. करा बरं हातवर, मस्त भजन करा. झाला, टाईमच झाला. करा, टाईट करा, टाईट.
वा मोकळं भजन करा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. तुलेले 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 हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. ओ विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल पांडुरंगा. ताळी 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 ताळी. समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड ताळी 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 ताळी. योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपाद शेगाव समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. वा चला घ्या चहा. कोणी महिनीन पहिला दिवस आहे आज. किती आनंद आहे पहा बरं, किती आनंद आहे. आता काही जण घरी झोपेल असतील आजी, ते घरचे तर म्हणत असतील, काय मच्छर येत नाहीत लोक. संत महात्मे म्हणतात गडे हो या रे गडे हो धरू गाई. या रे गडे हो धरो गाये. राम गाहुता गाव पाणी वाहू. आपुली आई. आपुली आई. आवले ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग आवले ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग ओ बाबारे ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंगा. बाबारे ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंगा. ताळी वाजवा ताळी. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. हा. हरी बोल समर्थ सद्गुरु गजानन महाराज की वा पकवासाठी टाळ्या वाजवा. वा रे वा. फक्त 5च मिनिट ऐका.
तपश्चर्या जर तुम्ही केली ना, तपश्चर्या, तर तुम्हाला देव भेटेल. देव भेटेल. तपश्चर्या करा. 5 वर्षाचा ध्रुव बाळ बापाच्या मांडीवर बसला होता आणि आईने उतरून दिलं, उतार. सावत्राई होती, तुला जर या मांडीवर बसत असेल तर मला उतरी जन्माला यावं लागेल. लढत लढत सख्या आईकडे आला. सून होती इकडे. ए आई, मला बाबाला मांडीवर लोटून दिलं ग, मला आईने मांडीवर लोटून दिलं ग, मला बाबाच्या मांडीवर बसायची आहे. ती आई, ए बाबा, या मळक्या मांडीची काय अपेक्षा करत रे? अशा मांडीची अपेक्षा कर की जेथून तुला कोणी उठवणार नाही. आई, कुठे आहे का ते मांडी? कुठे आहे? त्या परमात्म्याची मांडी माग जा. जा. कुठे आहे का तो परमात्मा? वनात आहे, जा. 5 वर्षाच्या मुलाला जी आई वनात पाठवते, एकुलता एक पोरग, तुम्ही तुमच्या पोराला हरिपाठात पाठवत ना, तुम्ही किती भाग्यवाना. किती बायाचे पोरं येऊन राहिले ती हरिपाठाले? करा बरं हातवर. हा हा, पोरायले हरिपाठात इकडे पाठवा बरं. आता बेकार परिस्थिती आहे. महाताब्यात दोघं दिलाय, त्याला अजिबात भेजा नाही. मला होती एकादशी, म्हटलं जाय केळं घेऊन ये. केळं एकादशी आहे, ते केळं आणायला गेलं, ते दुसरं भेटलं त्याला रस्त्यात. याच्या हाती थैली केळ्याची, हा त्याला म्हणते दुसऱ्याले, मा थैलीत काय आहे? हे जर त्या सांगितलं तर इज्जतले अर्ध केळं तुले. काय चालू आहे? फरायचं झालं तरी ते दुसरं म्हणते मला अर्धा घंटा विचार करायला दे गड्या. दोघंचे दोघंही कीर्तनाला नेले एसटीत. गबलेच होतं. ते बसवलं ड्रायव्हर जवळ. एक नेला मा संग. तो ड्रायव्हर गाडी चालवून राहिला, इथे शिजी बसेल. ड्रायव्हरचे टक पाय. ड्रायव्हर उतरला टेपोत सही करायसाठी. यानं तो गेअर होता का नाही, तो गेअरच उठून काढला. ना फटकन. ड्रायव्हर आला, ड्रायव्हर बस चावी अशी लावली आणि गेरायला हात लावते. हे घ्या म्हणे राजा, 1 घंट्यापासून म्हणे एवढा तुमच्या लाकूड निघून राहिला म्हणे. तो ड्रायव्हर म्हणे, हे गिरे कोणा संग आहे? हो, 5 वर्षाच्या मुलाला वनात पाठवलं. नारदाची भेट झाली आणि नारदाने मंत्र दिला. आज एकादशी आहे म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. थांबा, मी पुढे म्हणतो, तुम्ही मागे म्हणा, मग हे म्हणते. मी पुढे म्हणतो, आता तसंच मागे म्हणा. एकादशी आज. एकादशी माहिती आहे तुम्हाला काय? तर वर्त एकादशी गाईल अहर्निशी. काय पुढे? नुसतं फराय करणं म्हणजे एकादशी नाही. आज रातभर जागरण राहायला पाहिजे. हो, आता मी पुढे म्हणतो, तुम्ही मागे म्हणायचं, मागे म्हणायचं. आजी तसंच. हा आजी तसंच म्हणतो. हा काय तो आता? अरे बाबा लांड्या, तू काय खोटा सांगतो रे बाबा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अरे काऊन म्हणून पाहिलं ते. आता तुम्ही म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. पाच वर्षाच्या मुलासमोर भगवान प्रगट झाले. भानावर नाही. शंख घेतला, गालाला लावला. ना तरी मधुमणी ध्रुवासी केले, जैसे कपोल शंके शिवितले, आणि वेदाची यामती ठेले, तो लागला बोलू. 5 वर्षाच्या मुलांनी तपश्चर्या केली, देव भेटला. देव तपश्चर्या करसान देव भेटेल. दान करसान दान 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 करत जा हो राजा. आपण लय कमी आहो विचार. या बाबतीत मारवाडी लोक, गुजराती लोक, त्याचे चेहरे पहा बरं, सफरचंदासारखेच आहेत.
दान तेवढं करतात ते लोक, लय दान करतात. आपले लोक हे पानपोळी लागले तरी ते लोक पानपोळीचं भारी जसं देत नाही. त्या ताटात पैसे भरायचे असतात, त्या म्हारे लोकांचे असतात ते. आपले लोक तर त्या ताटाच्या पैशावर जेवतात. आपल्या लोकांनी सारा फुकट पाहिजे. दान केलं पाहिजे. राजा बड़ी ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ, तुका म्हणे बडी. राजा बडी दान करसान देव भेटील. वामन भगवान तपश्चर्या करसान देव भेटील, दान करसान देव भेटील. व्रत करसान व्रत, कोणतं व्रत करायचं? 5 गुरुवार करायचे, 2 डझन केळं आणायचे, 1 डझन तुम्ही खायचे, 1 डझन येईल द्यायचे. देवी प्रसन्न, माती मी प्रसन्न झाली. माले आईनं शेवटलं व्रत केलं. हे माली आई वर गेली पण ती देवी यायला नाही. हे व्रत करा. हा सप्ताह किती भाग्यवान आहे राजा. पहा बरं, या सप्त्याची सुरुवात एकादशी पासून आहे. 3 दिवसाचं व्रत करायचं. दशमी, एकादशी, द्वादशी. 3 दिवसाचं व्रत करसान देव भेटील. अमरीश राजे, रुक्मान दत्त राजे, आता ऐका. तपश्चर्या करसान देव भेटील, दान करसान देव भेटील, 3 दिवसाचं व्रत करसान देव भेटील. पण लांड्या उडी मारता काय? पण साधून भेटे भाग्यवीन, साधून भेटे भाग्यवीन, साधून भेटे भाग्यवीन, साधून भेटे भाग्यवीन. तत्वज्ञानावर्त गोविंद पै भेटे, गोविंद पै तत्वज्ञानावर्त गोविंद पै भेटे, गोविंद पै साधून भेटे भाग्यवीन, साधून भेटे भाग्यवीन, साधून भेटे भाग्यवीन, साधून भेटे भाग्यवीन. तिन्ही मुद्दे आले, तिन्ही मुद्दे आले. तपे दान वर्ते गोविंदू पै भेटे, साधून भेटे भाग्यवीन. आणि त्या दिवशी साधू भेटला, अनंत जन्मेचा शिन गेला. अनंत जन्मेचा शिन गेला, अनंत जन्मेचा शिन गेला. साधू भेटले. आता कसं वाटते? महाराज म्हणतात मला असं वाटते, माझं वाटे त्याशी आलिंगन घडी मुक्ती सायोजता जोडे. राहू द्या, तुम्हाला टाइम नाही, राहू द्या. तुमच्या मागे गडबड आहे. नुसतं गजल मारते चिरून धरून पहा, एवढी ताकद आहे. त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण. असे जे महात्मे आहेत ना, बाबा म्हणतात एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी ज्ञानेश्वर. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. अशा प्रकारे मी अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगितला. मी नेहमीच सांगतो, वास्तविक पाहता मानदास महाराज पूर्ण महाराष्ट्रात फिरणारे आहेत. ते एकापेक्षा एक विद्वान कीर्तनकार आणू शकतात. आहेत पुढचे कीर्तनकार, पण त्याचं आमच्याकडे 1 दिवसाची सेवा देतात. आणि मला गजाननच्या मंदिरात सेवा करायला आनंद वाटते. का वाटते? एवढे चमत्कार आहे ढोरे साहेब, तुम्हाला सांगावं. आमचा कळस स्थापना झाली. कळस आता जीर्णोद्धार केला मी कळसाचा. आंब्याचा रस पूर्ण कार्यक्रम केला. म्हटलं पुरीले आपण साड्या दिल्यापेक्षा दिवे देऊ. दिवे 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 ठरवले आम्ही. पाहायला गेलो 200 रुपयाचा एक दिवा. माझ्याजवळ उरले फक्त 11,000. दिवे होणार ते 22,000चे.
मी नाराज झालो. घरी आलो, म्हटलं 2 दिवसांनी स्थापना आहे आता. डोळ्यातून पाणी आलं. म्हटलं बाबा लेखाचं हे एवढी इच्छा मी पूर्ण होत नाही. मी अक्षरशः लढलो. दुसऱ्या दिवशी केळवटले कीर्तनाला गेलो. मी असताना उभा आहो. केळवटले कीर्तनाला गेलो. कीर्तन संपलं असं बसलो. एक बाई पैसेच घेऊन आली हो. एवढे पैसे दसतील आले आणि माझ्यावर टाकले त्या बाईनं. मी म्हटलं बाई हे पैसे काचे आहेत. तसं कीर्तन सुटलं की लोक कोपळे झटकतात आणि घरी जातात. हां, कोणी 10 रुपये हातात देत नाही. म्हटलं बाई तुम्ही एवढे मोठे पैसे कसे काय देऊन राहिले. कोणी 10 रुपये देत नाही. ते बाई म्हणे महाराज आमचा गजानन महाराजचा ग्रुप आहे म्हणे महिलांचा सेवादारी, आणि आम्हाला तांदूळ आले म्हणे महाराज घरी, तांदूळ संस्थेचे. ते कट्ट घरी आणलं म्हणे, फोडलं. त्या कट्ट्यात सारी पैसे निघले म्हणे. 7 लाख रुपये निघले सोबत होत्या. 7 लाख त्या कट्ट्यात. ते कट्ट फोडलं, पैसे निघले. ते कट्ट आम्ही तसंच शिवलं म्हणे, शेगावला आणलं. संस्था म्हणे आमचं नाही, हे तुमचं आहे, घ्या. त्यातले 3.5 लाख रुपये म्हणे पेटीत टाकले. 3 लाख रुपये अटी आणले म्हणे. तुम्ही गजानन महाराजचं चरित्र सांगितलं, हे त्यातले 11,000च आहेत म्हणे. बरोबर 11,000. म्हटलं बाई मला तुमच्या घरी यायचं आहे. ते म्हणे मा घरी नका येऊ म्हणे महाराज, तुम्ही येऊ नका. म्हटलं बाई मी कोणाच्या घरी जात नाही, पण तुमच्या घरी येतो आज. येऊ नका म्हणे महाराज. म्हटलं नाही बाई मी येतो ना. त्या बाईच्या घरी गेलो. मी असताना उभा राहून राहिलो. कौलाचं घर, कौलाचं. त्या बाईच्या घरात बसायला जागा नाही. घरात बाई चूल मांडे, चूल. त्या बाईनं पिठाचा डबा आणला. ते पोतं ठेवलं, घर बसताना म्हटलं बाई चहा करा, करा चहा. म्हणे महाराज मा घरी दूध नाही. म्हटलं पेटवा चहा. गुळ आहे म्हणे, जलमरचा गंज ठेवला गुळ. मी त्या बाईच्या घरी चहा पिलो. एवढे साधे साधे काम गजानन महाराज करतात राजा. ओ दादा तुम्ही गजानन महाराजांचं जर केलं ना दादा, हा गजानन महाराजचा भक्त तुमच्या समोर सांगते की तुमच्या जीवनात कमी पडणार नाही. जय गजानन श्री गजानन जय 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 गजानन. जय गजानन श्री गजानन जय 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 गजानन. जय गजानन श्री गजानन जय गजानन. शेगाव निवासी गुरु गजानन. जय गजानन जय गजानन जय गजानन. शेगाव निवासी स्वामी गजानन. हो जय गजानन श्री गजानन जय गजानन. ब्रह्मांड